नमस्कार, मी विलास माल्ले आणि आपण पाहता GTV न्यूज मराठी। RTईतील जाचकटी रद्द करण्याची मागणी घेऊन यवतमाळच्या घाटंजीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून मुक्काम पोस्ट शाळा आंदोलन करण्यात आलं। शाळेच्या बाजूला पाल ठोकून हे आंदोलन करण्यात आलं। RTई अंतर्गत 25% प्रवेशासाठी जाचकटी लागू करण्यात आल्या। शिक्षणाचा हक्क कायद्यात शाळेच्या अंतरासंदर्भात कोणताही निकष नसताना राज्य सरकारने RTई अंतर्गत जाचकटी लागू केल्यात। सरकारच्या या निर्णयाविरोधात यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून मुक्काम पोस्ट शाळा आंदोलन करण्यात आलं। शाळेच्या बाजूला पाल ठोकून वंचित बहुजन आघाडीकडून हे प्रतिकात्मक आंदोलन करून सरकारने लादलेल्या जाचकटी रद्द करण्याची मागणी करण्यात आली। शाळेपासून केवळ 1 किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करून ती किमान 5 किलोमीटर करावी व अपवादात्मक परिस्थितीत 10 किलोमीटर पर्यंत सवलत द्यावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनादरम्यान मागण्याचे निवेदन गट शिक्षणाधिकारी आणि तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले। वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संगपाल कांबळे यांच्या नेतृत्वात मुक्काम पोस्ट शाळा आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात विद्यार्थी पालकवर्ग सहभागी झाले होते। RTईतील जाचकटी राज्य सरकारने तात्काळ स्थितील करावी, अन्यथा यापुढे वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संगपाल कांबळे यांनी यावेळी दिला। आहे की गेल्या 13 फेब्रुवारीला 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने एक नवीन GR काढला आणि त्यांनी सांगितलं की विना अनुदानित ज्या शाळा आहेत, ज्या शाळेला शासनाचं अनुदान नसते, अशा शाळांमध्ये आपल्या भागातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास दुर्बल असलेल्या वंचित घटकातील जे युवक आपले हे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना त्या संस्थेमध्ये 25% कोटा हा शासनाकडून दिला जातो। आज या ठिकाणी ही जी संस्था आहे, या संस्थेच्या बाजूला हे आंदोलन उभारण्याचं एकच कारण आहे की शासनाने सांगितलं की 1 किलोमीटरच्या आत विद्यार्थ्याचं घर असलं पाहिजे। हे एक मुख्य अट त्या ठिकाणी टाकलेली आहे। परंतु मला सांगा, या शाळेच्या आजूबाजूला 1 किलोमीटरवरती एकही घर आज वास्तव्यास नाही आहे आणि म्हणून याचा विरोध करण्यासाठी या पालकवर्गांना घेऊन आम्ही या ठिकाणी छोटीशी जी झोपडी उभारली आहे। म्हणजे आम्हाला सांगायचं एवढंच आहे की जर शाळेमध्ये RTईच्या माध्यमातून जर आम्हाला आमच्या या गरीब विद्यार्थ्याला जर इथे प्रवेश मिळवायचा असेल तर मग आम्ही काय शाळेच्या बाजूला घरं बांधावीत का? हा खऱ्या अर्थाने या शासनाला आमचा प्रश्न आहे। म्हणजे शाळेच्या बाजूला जर घर बांधलं तर RTईच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्याला या शाळेमध्ये प्रवेश मिळेल, अशा पद्धतीची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आपल्या या तालुक्यामध्ये जवळपास 7 शाळा आहेत, जवळपास 67 विद्यार्थी या RTई मार्फत घेणार आहे। परंतु मला असं या जाचकटीच्या माध्यमातून कळते आहे की अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी या RTईच्या जी काही शासनाची सोय आहे, सुविधा आहे, त्याच्यापासून 100% वंचित राहणार आहे आणि ह्या सर्व ज्या जागा आहेत त्या इतर विद्यार्थ्यांना मिळतील। आणि जो संविधानाने या 6 ते 10 वयोगटातल्या मुलांना आर्टिकल 31 प्रमाणे जो संविधानाने अधिकार दिला आहे की मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे या विद्यार्थ्यांना शासनाने द्यायचं आहे, गव्हर्नमेंटने द्यायचं आहे, त्याला कुठेतरी बाजूला सारून या आताच्या या बीजेपी गव्हर्नमेंटने या संपूर्ण शिक्षणाचा बट्ट्याबोळ लावलेला आहे आणि या अशा जाटगती टाकून इथल्या वंचित घटकातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या घटकातील विद्यार्थ्यांचं असं नुकसान या शासनाने केलं आहे। आम्ही याचा निषेध करतो। या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून
इथल्या शासनाला आमची विनंती असेल की कुठल्याही परिस्थितीमध्ये या 1 किलोमीटरच्या आतचा जो तुम्ही अट टाकलेली आहे ते किमान 5 ते 10 किलोमीटर पर्यंत, किंवा जे तुम्ही मागच्या वेळेस 3 किलोमीटरची अट टाकली होती ती किमान 3 ते 5 ही अट ही रद्द करून 3 ते 5 किलोमीटरच्या आतमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा अशा पद्धतीची अट नवीन सुधारित दुरुस्त करावी आणि या 10 तारखेपर्यंत जो कालावधी या विद्यार्थ्यांना दिलेला आहे ऑनलाईन करण्याचा तो कालावधी सुद्धा वाढवण्यात यावा अशा पद्धतीची मागणी या विद्यार्थी आणि पालकाच्या वतीने वंचित बहुजन आघाडी इथे शासनाच्या स्वाधीन करते आहे. आणि जर हे झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थ्यांसाठी हा शिक्षणाचा जो हक्क आहे, हा लढा आहे, हा महाराष्ट्रभर भेटल्याशिवाय राहणार नाही. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.